हे 288 आमदार सत्तेत येत असेल आणि छत्रपतींच्या घराण्याला जर मंत्रिपदातून डावलीत असेल तर मग कशाला चालतोय महाराष्ट्र? जर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात, आज जर शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांना जर पीडब्ल्यूडी किंवा महसूल गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण झालेलं आहे त्यासाठी एखादं पद दिलं तर चालणार नाही का? जर तुम्ही महाराजांचे एवढे समर्थक आहेत तर, अरे जर महाराजांचे समर्थक असेल तर मग त्यांच्या वंशजांना का देत नाही? का तुम्हाला सत्तेपुरतेच लागतात का? जोपर्यंत माझे राजे शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेटमध्ये पीडब्ल्यूडी किंवा महसूल मंत्री किंवा गृहमंत्रीपद मिळणार नाही किंवा अशी घोषणा होणार नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. मी तीन घाटाचा अटेंडंट आहे. राजुरेश्वराच्या, मी जालना जिल्ह्यातून राजुरेश्वरातील माझ्या गणपतीची शपथ घेऊन सांगतो